पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। हॅलो, अगं उर्मी कुठे आहेस तू? मी मिहिरच्या घरी। उर्मी, अगं आपण काय ठरवलेलं की योग्य संधीचा फायदा घेऊन मगच घाव घालायचा। तू काय करतेस ग तिथे? तुला ना जरा धीर म्हणून नाहीये बघ। अगं मम्मी, ऐकून घेशील का माझं? अगं योग्य संधी चालून आली आणि म्हणूनच घाव घातलाय। खूप राडे सुरू आहेत या घरात। राडे? कसले राडे ग? त्याबद्दल मी तुला सगळं नंतर सांगेन, पण ह्या सगळ्या गोंधळात ना मला मिहिरला लग्नासाठी तयार करायची संधी स्वतःहून चालून आली। काय? मग मग वेळ साधून मी मिहिरला लग्नासाठी तयार केलं आणि तसं वचनही घेतलं त्याच्याकडून। वाह! आणि अशी अट टाकली आहे ना मम्मी की ह्यावेळी त्याला शब्द मागे घेता येणार नाही। वा वा वा, म्हणजे आता तुझं आणि मिहिरचं लवकरात लवकर लग्न व्हायला हवं, हो ना? हो, बरं चल मी ठेवते, हा बाय। चला, आता उर्मी आणि मिहिरचं लग्न होणार एकदा। काय? उर्मी आणि मिहिरचं लग्न? अगं कसं शक्य आहे की उर्मी आणि मिहिरचं प्रेम प्रकरण आधीपासून चालू होतं? नाही 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 नाही, अहो ते हा, त्या लोकांनी उर्मीला लग्नात बघितलं आणि त्यांना उर्मी पसंत पडली। अरे काय वेळ पण आहे, उर्मी लहान आहे अजून, लग्नाचं वय नाही तिचं, जबाबदारी समजेल इतकी मोठी नाही झाली। मुख्य म्हणजे मिहिर आणि उर्मीच्या वयात किती अंतर तुला माहिती आहे ना? ती एक मूर्ख आहे, उर्मीला अक्कल नाही, पण निदान तुला तरी समजेल अशी अपेक्षा होती। कमाल आहे। तू माफ करा मला, आज फक्त माझ्या घरच्यांमुळे आपली ही अवस्था झाली। उर्मी माझीच बहीण आहे आणि तिने आज माझी लाजिरवाणी अवस्था केली। जर प्रभाशी लग्न केलं नसतं ना तर हे सगळं झालंच नसतं। वीणा बास, आणखीन काही बोलायचं नाहीयेस तू। वीणा, जे काही झालं त्यात तुझी काही चूक नाहीये अगं। तू स्वतःला का दोष देतेस? आणि उर्मिला तिच्या कर्माची फळं मिळतील। तू स्वतःच्या जीवाला त्रास करून घेऊ नकोस प्लीज। कसा त्रास करून घेऊ नको? आज हे जे काही घडतंय, किती अडचणीत आहोत आपण प्रभास, आणि हे सगळं नीट करण्याची संधी चालून आली होती, पण ती सुद्धा निसटली। वीणा, अजूनही वेळ गेलेली नाहीये, आपण अजूनही सगळं काही नीट करू शकतो। मिहिरला त्याची शिक्षा द्यायची वेळ येईल तेव्हा येईल, पण आता आपण पुन्हा लढण्याची वेळ आली आहे। हे बघ वीणा, आत्तूच्या अनुभवाने आपण होतं त्याहीपेक्षा मोठं साम्राज्य उभं करू। मेहनतीने, जिद्दीने, चिकाटीने सगळं काही शक्य आहे। पण तोपर्यंत मी घरच्यांना काय? घरच्यांना आता काही सांगू नकोस वीणा, बाबांना त्रास होईल, त्यामुळे आता तरी ही गोष्ट आपल्या घरीच राहू दे। वीणा, बाबांना तुझा सुखी संसार बघायचा आहे, त्यामुळे ते चित्र त्यांच्या समोर तसंच राहू दे। मला प्रभासचं अगदीच पटतंय, अगदी बरोबर बोलतोय तू। साथ देशील? मी पण नेहमी तुमच्या पाठीशी असेल। उर्मी, थँक्यू सो मच, तुझ्यामुळे आज माझा मुलगा वाचला। आई, आभार कसले मानताय? अहो, होणाऱ्या सासूबाई आहेत माझ्या, तुम्ही नका आभार मान।
तुला एक विचारू? हो, परत हक्काने विचारा. होणारी सून आहे ना मी तुमची. उर्मी, तू हे लग्न पैशांसाठी करतेस की खरंच तुझं मिहीरवर प्रेम आहे? अगदी खरं सांगू तर हे सगळं पैशांसाठीच सुरू झालं होतं, पण नंतर खरंच माझं त्याच्यावर प्रेम जडलं आणि खरंच मी खूप प्रेम करते त्याच्यावर. मग तुला ना तुझं प्रेम सिद्ध करून दाखवावं लागेल. हे बघ, मला ना मिहीरच्या बाबतीत आता काहीच चुकीचं घडायला नकोय. आणि तू तुझं प्रेम सिद्ध केलंस ना तर मी स्वतःहून लग्न लावून देईन. हे बघ, ही एका आईची विनंती समज. आई म्हणतेस ना मला? हो, मग एवढं करशील माझ्यासाठी? ठीक आहे. Cheers. बर, आता पुढचा काय प्लॅन? 5-6 दिवस असेच गेलेत. आता त्यांना एक मोठा झटका द्यायचा. उद्या बघाच. हा वीणा, बोल. प्रभास, पोचलात ना? हो, पोचलोय. त्या स्पॉन्सरचीच वाट बघतोय. बरं, आणि डबा खाल्ला? हो. बरं प्रभास, ऑल द बेस्ट. आणि टेन्शन घेऊ नका, तुमचं गाणं खूप चांगलं होतं. थँक्यू वीणा, थँक्यू. आणखीन एक विचारायचं होतं. म्हणजे आजच पैसे सुद्धा मिळतील ना? होपफुली. मिळाला तरी हवेत. वीणा, वीणा ऐकते, स्पॉन्सर आले, मी तुला करतो कॉल. बरं, ठीक आहे. बाय. शैलेजा सदावर्ते हाय हाय, शैलेजा सदावर्ते हाय हाय, शैलेजा सदावर्ते हाय हाय, शैलेजा सदावर्ते हाय हाय. कुठे शैलेजा सदावर्ते? बोलवा त्यांना, बोलवा त्यांना. हो थांबा जरा, शांत राहा, धीर जरा. मॅडम येतील, काहीतरी मार्ग निघेल. थांबा जरा. भेटणार. शैलेजा सदावर्ते तुम्हाला भेटणार. त्या घरीच आहेत, तुम्हाला भेटणार, नक्की भेटणार. आम्हाला काही माहित नाही, त्यांना बोलवा तुम्ही. हे इथं पाहिजे, बोलवा त्यांना. बरोबर. अरे आल्या. सदावर्ते इंडस्ट्रीच्या बँकरप्ट सदावर्ते इंडस्ट्रीच्या मालकीनबाई, त्यांच्या सूनबाई आल्या. शैलेजा मॅडम, यांना यांचा पगार हवा आहे. पगाराबद्दल बोलायचे म्हणून आपल्या घरी आलेत. ते काय करायचं? काही बोलायचं नाहीये, आता पगार हवाय आम्हाला. आमचे घरमालक घर भाडं मागत आहे आणि यांच्या आईची औषधं आणायची आहेत. अहो, मला घराचे हप्ते भरायचे असतात. कर्ज असो किंवा नसो, तो आमचा हक्काचा पगार आहे. आम्ही उडवू नाही तर काही करू, तो आमचा पगार आम्हाला मिळालाच पाहिजे. मिळालाच पाहिजे. हे बघा, तुम्ही जरा प्लीज शांत व्हा. तुमचा पगार बुडणार नाहीये, तुम्हाला सगळ्यांना तुमचा पगार मिळणार. आतापर्यंत खूप खोटे आश्वासन दिलेत तुम्ही. त्या दिवशी काय म्हणाले? फंड्स मधनं आलेले पैसे तुम्हाला पगार म्हणून देणार आहेत. कुठे आहे तुमचा पगार? आम्हाला ते काय माहिती नाही. आज आम्ही पगार घेऊनच जाणार आहे. पगार घेऊनच जाणार, पगार घेऊनच जाणार, पगार घेऊनच जाणार. प्लीज प्लीज जरा शांत व्हा, प्लीज. हे बघा, आम्हाला थोडा वेळ हवाय पैसे अरेंज करायला, प्लीज. खड्ड्यात गेले ते तुमची अरेंजमेंट. तुम्हाला ना आता लोकच धडा शिकवतील. शैलेजा सदावर्ते, शैलेजा सदावर्ते, शैलेजा सदावर्ते. तुम्ही थांबा इथे, मी आलेच. मॅडम, सदावर्ते इंडस्ट्री संपली आहे का? कंपनी बँकरप्ट झाली आहे का? सांगा ना, खरं सांगा मॅडम. प्रभास, तुमची तयारी खूप छान झाली आणि अमाऊंटही लवकरच मिळेल.
थँक्यू सर, खरंच. बरं, ते स्टुडिओमध्ये जे आपण बस प्लीज फोन उचला प्लीज. आपण जे स्टुडिओच्या वेळेस केलं होतं. एकच सेकंडचा मी घेतो. आय एम रिअली सॉरी. हॅलो प्रभास, इकडे एक मोठा प्रॉब्लेम झाला. तुम्ही प्लीज लवकर या, प्लीज. वीणा वीणा ऐक ऐक, तू टेन्शन घेऊ नकोस. मी येतोय लगेच. हा, तू आत्तूची काळजी घे फक्त. मी पोचतोय. बाय. सर आय एम रिअली सॉरी, पण सर मला निघावं लागेल. अरे पण आता सर इट्स व्हेरी अर्जंट, मला निघावं लागेल. प्रभास, आपण सगळा स्टुडिओ बुक केलाय. आय नो सर, पण माझं पोहोचणं खूप महत्वाचं आहे सर. मी नाही गेलो ना सर, मी पुन्हा गाऊच शकणार नाही सर. आय एम रिअली सॉरी सर. प्लीज लेट मी गो सर, प्लीज. ठीक आहे, जा. थँक्यू सर. आत्तू, आत्तू, खबरदार पुढे आलात तर मागे वा. लाज नाही वाटत एका बाईशी असं वागताना? हे बघा, तुम्हा सगळ्यांची पोलीस कंप्लेंट करेन ना मी. आत्तू, आत्तू, असा अवकाश. आत्तू, आत्तू. आता सोडतोय, पण जर पगार नाही मिळाला ना, सरळ पोलीस स्टेशनला जाईल. चला रे. शैलेजा सदावर्ते, शैलेजा सदावर्ते, शैलेजा सदावर्ते, शैलेजा सदावर्ते. मॅम प्लीज, तुम्ही निघता का प्लीज? आत्तू प्लीज, प्लीज धरू प्लीज. आत्तू बस. बिचारी आत्या, असा दणका दिलाय की पुन्हा उठूच शकणार नाही. आत्तू, तू बोला ना काहीतरी. आत्तू, त्या एवढ्यात काही बोलणार नाहीत. म्हणजे काही बोलणार नाहीत म्हणजे काय बोलताय डॉक्टर तुम्ही? त्यांना मोठा धक्का बसला आहे. जे काय घडलं त्यानं त्या शॉकमध्ये गेल्या आहेत. डॉक्टर मग करा ना काहीतरी. ती किती वेळ अशी राहणार आहे? हे पहा, अशा परिस्थितीत माणूस किती लवकर रिकवर होईल हे सांगता येत नाही. शिवाय तो रिकवर होईलच हेही सांगता येत नाही. नाही नाही डॉक्टर, तुम्हाला माहित नाही आत्तू किती खंबीर आहेत आणि किती स्ट्रॉंग आहेत ते. आणि अशा ट्रॉमामध्ये जाणं तर शक्यच नाहीये. आणि असं खचून जाणं तर स्वभावातच नाहीये त्यांच्या. हो ना आत्तू? आत्तू बोला ना काहीतरी प्लीज. आत्तू. ए आत्तू, हे पहा, मी काही औषधं लिहून दिली आहेत,
ती त्यांना वेळच्या वेळी द्या. काय झालंय तुला? मी न्यूज बघितली. बघ ना तू बोलतच नाही अगं. खूप मोठा धक्का बसलाय त्यांना. तो तुम्हाला काही होणार नाही. काय झालंय तुला? आणि ती लोक का अशी बोलली त्यांना? त्यांना किती मोठा धक्का बसलाय. आता जी खाली बसली ना, आता आत्या काही उठणार नाही. आता सगळं माझ्या नावावर होणार. आत्तूच्या अवस्थेला ना तूच जबाबदार आहेस. हसू येतंय? आत्तूच्या अवस्थेवर तुला हसू येतंय? मला तुझ्या अवस्थेवर नाही, मला तुझ्या अवस्थेवर हसू येतंय. कसं आहे ना प्रभास, आपल्यापेक्षा कमी ताकदीच्या माणसाच्या अंगावर हात उचलणं सोपं असतं. पण उद्या कंपनीचे एम्प्लॉईज पगार मागायला आले तर काय करशील? त्यांनाही मारशील? आहे हिंमत? आज घरी येऊन आत्तूच्या तोंडाला शाई फासली आहे. उद्या घर जळतील, तुम्ही जळून खाक व्हाल, मग काय कराल? हे प्रभास, शांतपणे मी जे बोलतोय त्याचा आता विचार कर. हे घर, ही प्रॉपर्टी, हे सगळं माझ्या नावावर कर. मी त्याचे तुला पैसे देईन. ते पैसे घे, एम्प्लॉईजचा पगार दे, मोकळा हो या सगळ्यातनं. घर हवंय? या तू. स्वतःच्या रूम मध्ये जाऊन विचार केला तरी चालेल. प्रभास, प्रभास, मी आत्ताच आत्तूला चेक करून आले. आत्तूचा ताप उतरलाय. मला वाटतं 2-3 दिवसात आत्तू बरी सुद्धा होईल. आणि ऐका ना, उद्या जमल्यास डॉक्टरांना फोन कराल का? म्हणजे रोजच्या रोज चेकअप झालेलं बरं म्हणून. प्रभास, काय झालं? प्रभास, प्रभास, हे बघा, मी समजू शकते. आत्तूची ही अशी अवस्था बघून तुम्हाला जितकं टेन्शन आलंय ना, तेवढंच मला सुद्धा आलंय. पण असं टेन्शन घेऊन नाही चालणार आहे आपल्याला. तुम्ही मिहिकाची अवस्था बघितली का? कशी रडवेली झाली होती ती. उलट आपल्यालाच आत्तूला बाहेर काढावं लागणार आहे. आणि आत्तूला नाही, सगळ्यांनाच बाहेर काढावं लागणार. प्रभास, आपल्याला घर सावरायचं आहे. वीणा, खरंच तुला असं वाटतं की हे घर सावरेल? वीणा, मला अशी भीती वाटते ना की हे घर आपल्याला विकावं लागणार. प्रभास, काहीतरीच काय बोलताय? वीणा, दुसरा ऑप्शनच नाही आपल्याकडे. हे बघ, आपण हे घर त्या मिहिरला विकून टाकूया आणि आपण इथून निघून जाऊया. निदान आत्तूची मेंटल स्टेट तरी ठीक होईल. प्रभास, तुम्हाला खरंच असं वाटतं का की हे घर विकल्यामुळे आत्तूची मेंटल स्टेट ठीक होईल? हो, उलट त्या अजून खचतील. आणि तुम्हालाही माहिती ना, ह्या घराशी किती आठवणी आहेत त्यांच्या. ह्याच घरात त्यांनी वैभव पाहिलंय, ऐश्वर्य पाहिलं. आणि ते घर असं विकताना त्यांना बरं वाटेल? हे बघ, तुझं म्हणणं मलाही पटतंय, पण आत्तूच्या नावावर जो डाग लागलाय
तो जर आपल्याला पुसून काढायचा असेल ना, तर हे घर त्या मिहिरला विकल्याशिवाय आपल्याकडे दुसरा पर्यायच नाहीये.